जय श्री पाटील ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते। तर आज आहे संडे आणि मम्मीची गेले 2 दिवस थोडी तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे मम्मीने आज म्हणजे काल सुट्टी घेतली होती आणि आज पण ती सुट्टी घेतली थोडा आराम करायला, कारण की तिला थोडासा अशक्तपणा आहे। आणि मी पण क्लासला जाऊन आली आहे। माझा सकाळी 8 वाजता क्लास होता, 8 ते 9:30, तर मी आली लवकर। तर आज आमचं चैतन्य चहा बनवणार आहे सगळ्यांसाठी। हा ना मम्मी, चैतन्य चहा बनवणार। आता देवपूजा वगैरे झालेली आहे। अजून काही नाही, आता अजून चहा नाही पिले, चहा प्यायची आता। चहा आणि थोडं 11 वाजले अजून चहा नाही झाला आमचा। चहा नाही म्हणजे आता तब्येत बरी नाही तर थोडंसं लेटच उठली आणि मी पण क्लासला गेले होते ना। माझा क्लास आहे ठाण्याला, त्यामुळे यायला टाइम लागतो थोडा। तर चला आज आम्ही असंच रॅन्डम ब्लॉग शूट करणार आहे। आज दिवसभरात आहे मम्मी घरी म्हटल्यावरती बघू थोडस व्हिडिओ करायचं। आणि हा आमचं चैतन्य चहा ठेवणार आहे, त्यालाच ठेवायला लावणार आहे। ठेवायचं नाही त्याला, काही चहा पिला तर तो आम्हाला प्यायला पण बघू। असं चिडवा तुझं मी चहा बनवते, कसा बनवते आपण काय कसा बनवते, जसं सगळे बनवते तसंच मी बनवते। तर ठीक आहे, चला चहा करू मम्मी पप्पांसाठी, कारण की मी तर चहा घेत नाही। तर चहा मी ठेवलाय आणि मी चहा प्यायला नानीला, काकींना आणि मम्मी या सगळ्यांना एकत्र बसवलं, त्यांच्यासाठी मी चहा बनवायला तुम्हाला दाखवते। तर इथे चहा उकळतोय माझा, ह्याच्यामध्ये मी गवती चहा वगैरे टाकून आज चहा बनवलाय। ब्लॅक ब्लॅक दिसायला लागले। ऐसा पानी करके बैठ जाएंगे ना तो शरीर वजन हो जाती, फिर काम करने का मन नहीं करता। शायद दिसतच नाही। अगर एक बार एक काम करके बैठ जाओ ना, फिर से दोबारा तुझा डोळा त्याला बघून का पळून गेला त्याला बोल, त्याला काय घाबरतंय? जेवण वाढायचं डोळ्याचं चॉकलेट तर माग मागते तुला बोल। डोळ्या अगं ते डोळ्याचं चॉकलेट असतं का, ते खातो तो। अजून काय पाहिजे तुला? आईस्क्रीम पण दे आम्हाला, आणि तिला सांग ये म्हणा राऊंड मारायला आम्ही चाललो। प्रिन्सी तिला सांग, बोल तिला ये म्हणा, मग ती चॉकलेट घेऊन येईल। हा येतो, डोळे घेऊन ये त्याचे। याचे डोळे कसे काढून घेऊन येणार? हा तो खाणार आहे डोळे। प्रिन्स तुझे डोळे कसे काढायचे रे? असे काढून घेऊन यायचे काय? गोड आहे ग बाळ माझं ते। कट करते गौरी, मैत्रीण त्याला राऊंड मारायचे। कुठे राऊंड मारायचा? तू पाऊस येतोय बघ, प्रिन्स पाऊस येतोय। बुबू आहे ना खाली? हो बुबू आहे। नाही का? बुबू आहे खाली। कुठे जायचंय तुला प्रिन्स? खाली काय करायला जायचंय? काय करायला जायचंय रे? ए प्रिन्स, प्रिन्स काय करायला जायचं तुला? आईला सांग राऊंड मारायला चाललो आम्ही। अरे पण राऊंड मारायला खाली पाऊस येतोय ना, पाऊस येतो आणि बुबू पण आहेत तिथं खाली, माहितीये का? हो काय काय सांगते आमच्या प्रिन्सला। बाय कर तिला, बाय बाय। मी तर झोपले ना, मी झोपलेलो। हा त्यानंतर ही उठली, ही झोपलेली, मी उठलो हा इकडनं। हा त्यानंतर ही परत उठली इकडे हातून काढा, मी झोपलो। आता काकी सांगायला माणूस सकाळी 6 वाजता उठायचं, ते ना 11 वाजता झोपायचं आणि हे बी जाऊन माझ्या जागा हिथं झोपला नाही, हिची जागा नाही। अजून माझ्या जागेवर जाऊन अजून मागे मी तर झोपले असेल, अजून मी उठले असेल ना, मग ही मी बोललो का हो बाजूला पप्पा तिचे तू काय पप्पा करण्यासारखा झोपतोय का? असे खुल्यागतच करतोय का झोपल्यानंतर? पूर्ण बसून घेते माझी मर्जी, मी झोपेन माझी मर्जी। त्याला बाजूला झोप वाटत नाही, तांगड्या आवाकडे झोपते सगळं। थँक्यू संदीप, थँक्यू। तर आज मी पण घरी आणि मुलांचं आता बघितलं किती मजाक मस्ती, म्हणजे त्यांचं डेलीच हे असं भांडण हे चालू असते। ते संजीवनीला सांगत होते दोघं जण,
आणि किती त्यांचं चालू असते. म्हटलं थोडंसं शूट करावं, ते तुमच्याशी शेअर करावं. तुमच्या पण घरात नाही असेच मुलं करत असतील भांडण वगैरे. प्राची पण करते, प्राची पण करत असते. तिची पण तिचं आणि चैतन्याचं तरी किंचभर पटत नाही. दोघं जण नुसते टिव टिव टिव, घरात पाय काय दारात पाय ह्यांचं चालू आज असतं. चैतन्य व्हाईट सॉस पास्ता बनवणे सगळ्यांसाठी. हा तेवढंच येते. हे काय करायचं, हे काय करायचं, त्याला करताना हाताखाली 10 माणसं पाहिजे, म्हणजे एखादी बाकीची भांडी गोळा करून घ्यायला. आणि भांडी घासायला एक माणूस पाहिजे. आणि एवढी भांडी जमा करून ठेवतोय की ते बघायलाच नको. तब्येत तर नाही, नुसतं बघ एक्सरसाइज करायची म्हणून करायची नाही, ती दाखवायची नसते. अगं मम्मी एक्सरसाइज कुठे केली त्यांनी? करायलाच नाही काय तर बरं. एक दिवस फक्त केली असेल, 2-3 दिवस. बोलतात 6 महिने थांब, तू माझी लव बॉडी बनणार आहे सगळे. आणि 6 महिन्याचे 6 महिने चालू आहेत. पुसलंच काय? हो, ते पुस्तक. आणि हे इथं आमचे साहेब. एवढं पुसायचं नाही, इकडे लावलंय बारीक ठेव. पप्पा तर नुसतं दुपारचं एकच आणि काम खूप आहे. मजा मस्ती अशी संडेची इतर मी घरी असली का किंवा असं चालू असते. आता तब्येत माझी आज जरा बरी आहे म्हणून म्हटलं थोडंसं चैतन्य एकत्र करूया. शूट करावं थोडंसं. बनवूया का? मी ते बनवूया. केलंय. मम्मी तर आता बनवू का बघूया मी काय cheese? काय करायचं. White sauce? चैतन्य. सगळं आपल्याकडे. अय, बनवू का ऐक ना, ते 1 2 3 स्टार्ट. आत्ताच जेवण झाले चैतन्य, कशाला आता? अगं बनवू ना. नंतर बनव 5 वाजता, अजून टाइम आहे बरं. काय पाहिजे? पास्ता? तर चला आता बघूया नंतर काय, आणि थोडंसं ह्याला बघू नुसतं काय ना काय चालू आहे. चाटकं खायची सवय लागली आणि ही सवय मम्मीने लावली आहे. मॅगीला ते सगळं नुसतं. डाळ भात खायला नको याला नुसतं. मॅगी काय कधीतरी चालते, कधीतरी ठीक आहे. तू सांगूच नको व्हायचे लाड. तू तर बोलूच नको. तू बोलूच नको. तिकडे वाशी बोलू नको तसं. बोलते तरी कोण मी तर मम्मी चला आता बघूया पुढे. मी बनवणार आहे झोपायचं व्हाईट सॉस उठून. पास्ता. कुठे? तुमच्या नाही तिघांचं ना. कलर सेम वाटतं. कुठे की? मम्मी आणि याला आम्ही सांगा same का आहे. पाणी तिघं सांगा पण मग same. तिघं पण सेम आहे कलर. तू आणि चैतन्य ऑलमोस्ट ए! सेम. तर आता भाजी म्हटलं थोडंसं घेऊन यावं, कारण डेलीचं काय बनवायचं होतंय. मग म्हटलं थोडंसं आज सुट्टी आहे तर थोडीशी भाजी घेऊन येऊया आणि जाऊन थोडंसं बाहेर हे करायला येते. तर आणि मुलांची खूप आज मजाक मस्ती सगळे होती दिवसभराची. तर आता भाजी घेऊन येतो मी आणि हे जाऊन आमच्या मार्केटमध्ये. ये चप्पल घे, प्लास्टिक पिशवीत घे. आणि चला जाऊया. आता ती चप्पल कुठे शिवायला द्यायचं आणि कसे आहेत टमाटे? 20 रुपये अर्धा की किलो? 1 किलो दे. हे करू ना, अर्धा किलो करू. म्हणजे 100 ग्रॅम पाव दे. पाव किलो. पाव किलो मिरची दे. मिरची. आणि इकडे आता भाजी मार्केटमध्ये आलो आम्ही भाजी घ्यायला. म्हटलं थोडीशी भाजी काहीतरी घेऊन जायची म्हणून. तर टमाटे घेतले, फरसबी घेतली, मिरची घेतली, अद्रक घेतलं, परत भेंडी घेतली आणि म्हटलं चला जाऊया आता. मग आणि इथे किराणाचं थोडंसं सामान, साबुदाणा वगैरे घ्यायचं होतं. साबुदाणा घेतले, पोहे घेतले, थोडंसंच घ्यायचं होतं आणि मुलांना खायला थोडंसं घेतलं आणि आम्ही घरी निघालो इकडून. कारण थोडंसं सामान थोडंच नव्हतं, संपलेलं म्हणून घ्यायला आलो होतो. तर चला. हॅलो हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आज आहे दुसरा दिवस, म्हणजे आज सोमवार आहे आणि मी चाललेली आहे आता कामावरती. आणि कालचा अर्धाच व्हिडिओ झाला होता, राहिला होता. आम्ही भाजी मार्केटमध्ये गेलो, त्याच्यानंतर घरी आली, जेवण वगैरे बनवलं, थोडंसं थकल्यासारखं झालं म्हणून काय परत बनवलं नाही. आणि आत्ता म्हटलं सकाळी आता कामावरती चालली आहे तर थोडंसं म्हटलं व्हिडिओचं एंड करूया म्हणून शेअर करते थोडंसं. आणि रात्री कालचा व्हिडिओ, काल मुलांची थोडीशी धमाल मस्ती किती म्हणजे किती भांडतात हे मी तुमच्याशी शेअर केलं होतं. बघू म्हटलं थोडंसं असंच व्हिडिओ बनवला होता, ते सांगत होते संजीवनीला आणि संजीवनीच्या मिस्टरांना होता. मग म्हटलं थोडंसं टाकूया चला. तर आज आहे सोमवार आणि आज आहे लास्ट सोमवार, श्रावण सोमवार. तर आज आता मला जरा बरं वाटते आज, म्हणून मी चालली कामावरती. तर सगळं आवरलेलं आहे, घरातलं देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे माझं आणि आता मी चाललेली कामावरती. तर चला आता
मला व्हिडिओ कसा वाटतो तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जसे जमेल तसे मी व्हिडिओ टाकत जाईल.